सुरुवातीला मी तुम्हाला काही प्रश्न सांगितले होते की तुम्हालाच काय मलाही पडतात, कारण मीही आई आहे, मलाही 2 मुलं आहेत. मलाही वाटतं की माझ्या मुलांनी उच्च पदावर जावं, पण योग्य गायडन्स भेटायला हवं नक्कीच. कारण परीक्षा म्हटली की तिच्याबद्दल योग्य माहिती पाहिजे. परीक्षा कशाची आहे, काय आहे, पॅटर्न कसा आहे. सो आणि स्कॉलरशिप म्हटलं तर नक्कीच ती कशी आहे, तिचं पॅटर्न कसं आहे. सो हे सर्व माहिती आपल्याला टीचर सांगणार आहे. तर मॅम, स्कॉलरशिप म्हणजे काय? आणि खरं सांगते, खूप छान असं आनंदमयी वातावरण आहे. कारण मेरिटमध्ये आल्यानंतर विद्यार्थी एका शिक्षकासाठी काय असतो हे आपण नाही सांगू शकत, हे त्या शिक्षकाला माहिती असते. आणि हो, प्लीज हा ब्लॉग पूर्ण बघा, कारण खूप महत्त्वाचा आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये आहे, स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये आहे. ज्यांनाही आपल्या मुलांना बसवायचं आहे, आपल्या पाल्यांना बसवायचं आहे, ज्या विद्यार्थ्याला बसायचं आहे, ज्या पालकांना आपल्या मुलांना बसवायचं आहे, सो प्लीज त्यांनी हा बघावा आणि त्यानुसार आपल्या मुलांकडून तयारी करून घ्यावी. एक चांगल्यात चांगली शिकवणी लावावी आपल्या मुलांसाठी. आणि तर सुरुवातीला मी तुम्हाला काही प्रश्न सांगितले होते की तुम्हालाच काय मलाही पडतात, कारण मीही आई आहे, मलाही 2 मुलं आहेत. मलाही वाटतं की माझ्या मुलांनी उच्च पदावर जावं, पण योग्य गायडन्स भेटायला हवं नक्कीच. कारण परीक्षा म्हटली की तिच्याबद्दल योग्य माहिती पाहिजे. परीक्षा कशाची आहे, काय आहे, पॅटर्न कसं आहे. सो आणि स्कॉलरशिप म्हटलं तर नक्कीच ती कशी आहे, तिचं पॅटर्न कसं आहे. सो हे सर्व माहिती आपल्याला टीचर सांगणार आहे. तर मॅम, स्कॉलरशिप म्हणजे काय? खरं तर स्कॉलरशिप ही परीक्षा राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात येते इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी. आणि स्कॉलरशिप ही परीक्षा म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या काही आपण विविध स्पर्धा परीक्षा पुढील आयुष्यामध्ये ज्या काही विविध अशा स्पर्धा परीक्षा देणार आहोत त्याचा खरं तर हा पाया असतो. कारण त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे विषय असतात. 4? हो. एक मराठी असतं, इंग्रजी असतं, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित, असे एकूण 4 विषय असतात. मराठी हा जो विषय आहे तो 50 गुणांसाठी असतो. बुद्धिमत्ता चाचणी हा विषय 100 गुणांसाठी असतो. इंग्रजी हा 50 गुणांसाठी असतो आणि गणित हा विषय 100 गुणांसाठी असतो. असं त्याचं गुणांचं विभाजन असतं. ओके, हे झालं पेपर पॅटर्न. ओके, सो आता हे पेपर पॅटर्न झालं आहे, पण हे डिवायडेशन एक्झामच्या टायमाला कसं होते? म्हणजे 50 गुणांचा हा पहिला पूर्ण 50 गुणांचा असतो. म्हणजे 25 जे प्रश्न असतात ते पूर्णपणे मराठी या विषयावर आधारित असतात. 50 पुढचे 50 जे प्रश्न असतात ते बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित असतात. आणि नंतरचा 50 जे असतात प्रश्न ते गणित या विषयावर असतात. आणि 25 प्रश्न हे इंग्रजी या विषयावर आधारित असतात. ओके, मग याचे पेपर 4 होतात? 2च होतात. 1.5 तासांचे 2 पेपर होतात. बरं, आपण हे जे म्हणतो MPSC UPSC हे जे एक्झाम होतात हे त्या लेवलला? हो, त्याच्या खरा तर हा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांचा स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे पाया असतो. ओके, बरं, मग हा स्कॉलरशिपच्या एक्झाम कुठल्या वर्गासाठी सरकारने घोषित केलेले आहे की याच वर्गाच्या मुलांनी स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसावं? इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या इयत्तेसाठीच या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच इतरही काही स्पर्धा परीक्षा राज्य शासनातर्फे इतर इयत्तांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रज्ञाशोध, मंथन, होमी बाबा ही परीक्षा येते. ओके, बरं, आता काही पॅरेंट्स असे असतात की त्यांची इच्छा असते की आपल्या मुलांनी करावं, पण मुलाची कॅपॅसिटी राहत नाही. तर हे असं योग्य आहे काय तर मुलांच्या मनाविरुद्ध त्याला त्या परीक्षेला बसवावं? नाही, खरं तर मुलाला जर आवड असेल, प्रत्येक मुलांचा कल हा वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे मुलाला जर आवड असेल आणि तर त्या विद्यार्थ्याला नक्कीच पालकांनी या परीक्षेसाठी बसवावं असं मला वाटतं. बरं, ह्या परीक्षा केव्हा निघतात, कसं माहिती होणार? ही परीक्षेचं जे काही जाहिरात असते ती सप्टेंबर महिन्यामध्ये येते आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये याची परीक्षा घेतली जाते. याचे फॉर्म वगैरे सर्व शाळेतर्फे? सगळं शाळेतर्फे. फक्त क्लासेस ट्युशन मध्ये होतात आणि फॉर्म वगैरे तर तुम्हाला जे परीक्षा फॉर्म असतात ते शाळेमध्ये भरल्या जातात. मग नंतर तुमचा अभ्यास हा करायचा असतो, विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा असतो. बरं, मेरिटमध्ये लिस्ट वेगळी आणि पासिंगची लिस्ट वेगळी असं काही आहे का? हो, त्याच्यामध्ये गुणवत्ता यादी वेगळी असते. त्याच्यामध्ये अंतरिम निकाल येतो एक आणि नंतर अंतिम निकाल येतो. तर अंतिम निकालमध्ये जे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये निवडले जातात त्यांची यादी ही जाहीर होते. आता तुमचा विद्यार्थी मेरिटमध्ये आला, पण मग शासनातर्फे त्याच्यासाठी काही योजना आहे का? हो, त्याला 3 वर्षासाठी राज्य शासनातर्फे काही आर्थिक सहकार्य केलं जातं स्कॉलरशिपच्या स्वरूपात. म्हणजे एक प्रकारची
स्कॉलरशिप. हो हो, नक्कीच त्याचं खूप मोठं मदत त्याला पुढील शिक्षणासाठी होणार. ओके, 5वी आणि 8वी हे 2 वर्ष तुम्ही स्कॉलरशिपसाठी देऊ बसू शकतो. शकतो. आणि मुलगा पास झाला परत तो स्कॉलरशिपला बसू हो शकतो ना? नक्की ना. हो, पुढील वर्षासाठी जर एखादा विद्यार्थी माझे बरेच वर्ष झाले माझ्या क्लासमधून दरवर्षी विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात, दरवर्षी पास होतात, पण गुणवत्ता यादीमध्ये मात्र आजपर्यंत आलेलं नव्हतं. पण हा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे. आणि एकदा जरी तुम्ही परीक्षेसाठी बसलात, गुणवत्ता यादीमध्ये तुम्ही इयत्ता 5वीच्या आलात तरी तुम्ही 8वीमध्ये या परीक्षेसाठी बसू शकता. परीक्षेचा काळ किती महिन्याचा आहे? सपोज आपली वार्षिक परीक्षा वर्षातून 10वीची एक वेळा होते किंवा मुलांची 6-6 महिन्यातून होते. या परीक्षेचा कालावधी किती? या परीक्षेसाठी मुलांच्या जवळ अभ्यास करण्यासाठी 7 ते 8 महिने असतात. जून महिन्यापासून मुलांनी अभ्यास करायला सुरुवात केली. प्रत्येक विषयाचं नियोजन जर त्यांनी केलं तर त्याला फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्याची पूर्णपणे तयारी होऊ शकते. बरं, मग तुम्ही आता हे जे मुलांचे क्लासेस घेताय याचा टायमिंग त्याच्यावर किती वेळ करता तुम्ही? त्यांच्या किती वेळ त्यांना देता? कारण स्कॉलरशिप म्हटलं तर त्याला एक वेगळा टायमिंग असतो. हो, प्रत्येक विद्यार्थ्याचा कल बघून त्याला त्याच्या त्या विषयासाठी वेगवेगळा वेळ हा द्यावा. तर आता तुम्ही आतापर्यंत जी माहिती दिली खरंच ते खूप छान आहे, योग्य आहे. आणि हे जे जेवढे एक्झाम होतात 5वी ते 8वी मेरिटमध्ये मुलगा येतो, पण त्याच्यानंतर एक्झामचे फायदा काय पुढे चालू त्याच्यासाठी? पुढील आयुष्यामध्ये जेव्हा त्याला त्याच्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या असतात त्याची पूर्वतयारी त्याची इयत्ता 5वी आणि 8वीमध्ये झालेली असते. त्याच्यामुळे प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचं नियोजन कसं करावं, कोणत्या विषयावर किती भर द्यावा याचं जी माहिती आहे याची माहिती त्याला मिळालेली असते आणि तसं तो नियोजन नक्कीच करू शकतो. जसं आपण उच्चपद म्हणतो, कलेक्टर झाले, IPS झाले, अजून काहीतरी असतात तसे उच्चपद. त्यासाठी आपण म्हणतो की MPSC UPSCचे एक्झाम द्यावे लागतात. हो, तसं म्हटलं तरी चालेल का? हो, मग त्याच्यासाठी खरं तर त्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या विद्यार्थ्यांसाठी त्यांची स्कॉलरशिपची परीक्षा म्हणजे त्यांच्यासाठी ही MPSCचीच परीक्षा असावी. 5वीची जी स्कॉलरशिप परीक्षा असते त्याच्यामध्ये इयत्ता 1ली ते 5वीपर्यंतचा जो अभ्यासक्रम असतो त्याचा पूर्णपणे खोलवर अभ्यास विद्यार्थ्यांना करायचा असतो. आणि सोबतच इयत्ता 8वीमध्ये जी स्कॉलरशिपची परीक्षा असते त्या परीक्षेसाठी 5वीपासनं तर 8वीपर्यंतचा जो अभ्यास आहे त्याची खोलवर अभ्यास विद्यार्थ्यांनी करायचा असतो हे अपेक्षित असते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्याचं ग्रॅज्युएशन झालं, हां, कम्प्लीट झालं, आता त्याने MPSC द्यायची आहे, UPSC द्यायची आहे, तर त्यांनी 5वी ते 10वीपर्यंत परत अभ्यास करायचा. त्याचा अभ्यास त्याचा आधीच झालेला असतो, त्याची माहिती त्याला मिळालेली असते, म्हणजे त्याचा आणखी सखोल अभ्यास. जर एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएशन पास झाला आहे आणि त्याला MPSC UPSC करायचे आहे, पण त्याचा दूरपर्यंत 5वीत आणि 8वीमध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेसोबत संबंध आला नाही, मग त्यांनी परत हा 5वी ते 10वी अभ्यासक्रम रिपीट करायचा का? क्लासेस लावायचे का? हो, त्याला नक्कीच इयत्ता 4थीपासून ते 12वीपर्यंतचा जो अभ्यास आहे तो सखोलपणे अभ्यास करावा लागेल, तरच तो पुढे आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा असेल त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तो यशस्वी होऊ शकतो. पण जे स्कॉलरशिपमध्ये जे विद्यार्थी बसलेले असतात, जे विद्यार्थी उत्तीर्ण पात्र झालेले असतात, जे गुणवत्ता यादीमध्ये निवडले गेलेले असतात, त्यांना मात्र या अभ्यासाची संपूर्ण माहिती आधीच त्यांची तयारी झालेली असते, पूर्ण माहिती त्यांना असते. त्याच्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांना म्हणजे स्कॉलरशिप या परीक्षेचा फायदा पुढील जीवनामध्ये जे विद्यार्थी MPSCमध्ये UPSC करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचा फायदा हा नक्कीच होतो. तर मॅम, या वर्षी तर तुम्ही एक विद्यार्थी तुमच्या हाताखालून काढला, असं म्हणे की तयार केला, त्यांनी त्याचं गोल अचीव केलं, तुम्हीही अचीव केलं. मग आता या वर्षी ह्या विद्यार्थिनी आहेत तुमच्या, यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी यांच्यावर पण आपल्याशी मेहनत करायला सुरुवात केलेली आहे तिघींवाल्यांनी, आणि या तिघींनाही मी आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. मी स्वतःही प्रयत्न करणार आहे आणि त्या तिन्ही विद्यार्थ्यांकडून तसा प्रयत्न करून घेणार आहे. ह्या 5व्या वर्गामधल्या आहेत, ह्या एकाच क्लासमधल्या आहेत, एकाच शाळेमधल्या आहेत. ओके, आरिका मिश्रा, रुद्रा कावडे आणि अनघा ही माझी मुलगी आहे. ओके, सो आता ह्या 3 जणी आहेत. असं म्हणू आपण 2024 आणि 25ची ही बॅच आहे. आता याच्यामध्ये काय म्हणणार, टफ चॅलेंज म्हणणार, आपण सांगता येत नाही. हे सर्व टीचरचं गायडन्स आहे. टीचर 100% देतील, पण आता ह्या करतील आपल्याला माहिती नाही. पण यांच्या फ्युचरसाठी आपण बेस्ट ऑफ लक नक्की देणार आहोत. तिघींना पण बेस्ट ऑफ लक.
पुढच्या ब्लॉग नक्कीच एवढं चांगलं जर कार्य केलं तर ह्यात तर काहीच नाही आहे, कारण बाकीची बॅच आहे टफ आहे आणि ज्युनियर पासून तर आतापर्यंत ह्या मुली त्यांच्याकडेच आहेत. सो मला नाही वाटत मॅडमला जास्त काही कठीण जाणार आहे यांच्यावरती काम करायला. तुमचं काय मत आहे? नाही, मी नक्की 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षासाठी सुद्धा मी हे माझे 3 विद्यार्थिनी मी या परीक्षेसाठी तयार करणार आहे आणि जास्तीत जास्त मेहनत मी स्वतः करणार आहे आणि त्यांच्याकडून करून घेणार आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे या 3ही विद्यार्थ्यांची निवड गुणवत्ता यादीत व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करते. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.